शेतकरी मित्रांनो, मी सागर अर्जुन नवत्रे आपले यशवंत डेअरी फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, आज एका कमेंटमधनं मला नंबर मागून कॉल केला होता की त्यांनी सर तुम्ही सुपर नेपियरची लागवड कशी केली हे तुम्ही थोडं सांगा। तर मी त्यानुसार मी तुम्हाला सांगणार की सुपर नेपियरची आम्ही लागवड कधी केली, कोणत्या महिन्यामध्ये केली आणि आम्ही शेत कसं तयार केलं, तर आम्हाला सुपर नेपियर कसं आहे आता, म्हणजे ती कशा क्वालिटीचा आलेला आहे। तर आम्ही सुपर नेपियरची लागवड करताना आम्ही एप्रिल ते मे मध्ये रानाची नांगरट करून त्याला जसं शेणखत आणि ऊसाची मळी हे दोन्ही दिलं होतं। तर त्या रानामध्ये काय खताचं प्रमाण जास्त असावं किंवा पिकाची वाढ चांगली व्हावी या दृष्टीने आम्ही रान तयार करून ठेवलं होतं। आणि आम्ही त्यामध्ये सरी ऊसाची जशी आपण सरी सोडतो पट्टा पद्धतीनं, तशी आम्ही 4 फुटामध्ये सरी सोडलेली, की 4 फुटा अंतरावर सरी सोडलेली। आमचं जमीन ही 4 फुटावर होतं, त्यामुळे आम्हाला काही अडचण आली नाही। कारण 4 फुटावर सरी सोडल्यामुळं सुपर नेपियरची वाढ आणि ॲव्हरेज ही जास्त प्रमाणात निघणार आहे, हे तुम्हाला पण माहीत आहे। त्यामुळं आम्ही 4 फुटाची सरी आणि प्रत्येक डोळ्यामध्ये 1 फूट ते 52 फुटाचं अंतर सोडलेलं, का तर आपल्या सुपर नेपियरची वाढ चांगली प्रमाणात व्हावी आणि फुटवा चांगला निघावा। ह्या दृष्टिकोनातून आम्ही 4 फुटाची सरी सोडून 1 फुटावर डोळा असं आम्ही नियोजन करून सुपर नेपियर लावलेलं। तर सुपर नेपियर लावण्याचा कालावधी आम्ही सुपर नेपियर हे लावलेलं जूनमध्ये, जसं आपला मे किंवा जूनमध्ये जर पहिला पाऊस होतो किंवा रान आपलं थोडं थंड पडतं, ह्या दरम्यान सुपर नेपियर लावलं का तर त्यामध्ये उगवण क्षमता आपल्या जमिनीत जास्त असणार आहे। ज्या टायमाला तर त्या दादाने सुपर नेपियर लावलेलं कधी मे मध्ये, तर मे मध्ये रानाची गरमी जास्त असणार आहे किंवा उष्णता जास्त असणार आहे, त्यामुळे त्याची उगवण क्षमता कमी होणार आहे। त्यामुळे तुम्ही लावताना बाबा एक 4-5 जसं आमचं जूनमध्ये आहे, आमच्या आता चालू दुसरी कापणी चालू आहे, त्यामुळे आमचं टार्गेट आहे बाबा जूनपर्यंत आपण आपला मे जूनपर्यंत सुपर नेपियर संपवायचा। कापण्या 5-6 कापण्या झाल्या का त्याला संपवून दुसरं लावायचं, का तर त्याची वाढ होण्याची क्षमता किंवा ती क्वालिटी जी असते सुपर नेपियरची चांगली व्हावी। त्यामुळे सुपर नेपियर आम्ही 1 वर्षाचं टार्गेट ठेवलं की 4-5 कापण्या करून बदलून टाकायचं। त्यानुसार आम्ही जूनमध्ये त्याची लागवड केली। आता आमची दुसरी कापणी आमची दुसरी कापणी चालू आहे। तर आता आम्ही सुपर नेपियरला मध्ये खतं कधी टाकली किंवा खतं आम्ही काय काय टाकली, तर सुपर नेपियरला आम्ही साधारणतः 15-20 दिवसाचं मोठं झाल्यानंतर आम्ही अगोदर खत टाकलेला, त्यामुळे 15-20 दिवसाचा झाल्यानंतर एक युरियाचा थोडा आपला डोस टाकला। जसं आमचं 10 गुंठ्याला किती 5 ते 10 किलो दरम्यान आम्ही असं युरिया ॲव्हरेज करायचो आणि टाकायचो 15-20 दिवसाला। त्यामध्ये मग कधी सम्राट मिसळून टाकायचो। त्यामुळे ही सुपर नेपियरची वाढ थांबत नाही किंवा पिवळं पडत नाही। सुपर नेपियर म्हणजे अति म्हणण्यापेक्षा आपलं चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होऊन त्याचं चांगला ॲव्हरेज, त्याचा चांगला फुटवा निघून आपल्या गुरांना चांगल्या प्रकारचा चारा तयार होऊन जातो। मित्रांनो, आमच्या सरीमधलं जास्त अंतर असल्यामुळे 4 फूट अंतर असल्यामुळे आम्ही डोळा 1 फुटावर किंवा 52 फुटावर लावल्यामुळं आमच्या सुपर नेपियरची वाढ ही चांगली 10-11 फूट वाढ होऊन त्याचा फुटवा बी चांगला आहे। तुम्ही हे व्हिडिओत बघितला पण आहे किंवा मी अगोदरचे माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेत, त्यामध्ये तुम्ही बघा की आमचं सुपर नेपियर कसं आहे किंवा 4G सुपर नेपियरची आमची लागवड ही तुम्ही व्हिडिओ बघा। त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आमचं सुपर नेपियर कसं आहे किंवा आम्ही लागवड कशी केली त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे। ह्या व्हिडिओवर तुम्हाला सांगितलं की आम्ही सुपर नेपियरची लागवड कशी केली, की रान कधी तयार केलं, रान कसं तयार केलं, कुठल्या महिन्यामध्ये लागवड केली आणि किती फुटावर सरी सोडली आणि किती फुटावर डोळा आपला ठेवलेला आहे सुपर नेपियरचा। तर मित्रांनो, मी माझ्याकडली जेवढी माहिती असली मी तुम्हाला देत जाणार आहे व्हिडिओमधनं, की आमची पण सुरुवात छोटी आहे आणि सुरुवात आम्ही आताच केलेली आहे। तर जसा आमचा अनुभव असलेला बाबा ती मायनस असो प्लस म्हणजे जसं फायद्याचं असलेलं तोट्याचं असलेलं, आमच्या काय चुका झाल्या किंवा आमच्या काय त्रुटी आहेत त्या आमच्या धंद्यामध्ये ही मी तुम्हाला सांगेन। जसं तुमच्याकडे काय अति माहिती असेल किंवा तुमच्याकडे चांगलं ज्ञान असेल ती तुम्ही कमेंटद्वारे सांगा किंवा आपल्या मोबाईल नंबरवर तुम्ही कमेंटमध्ये मोबाईल नंबर पण देऊन जाईन मी तुम्हाला, त्यामध्ये मला तुम्ही कॉल करून सांगा दादा हे तुमचं चुकतंय किंवा हे तुम्ही करायला पाहिजे किंवा तुमचं बरोबर आहे हे तुम्ही मला सांगत जावं। तर मित्रांनो, आजचा आपला 4G सुपर नेपियर लागवड ही विषय कसा वाटला किंवा मी कशी लागवड केली ही बरोबर आहे का चुकीची आहे तुम्ही आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। राम राम।